Hey guys, what is present continuous tense? Present continuous tense म्हणजे काय? तर चालू वर्तमान काळ म्हणजे क्रिया कशी असते? या काळात चालू असते. ऍक्शन इज गोइंग ऑन. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ऍक्शन इज गोइंग ऑन. अँड प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ म्हणजे यात क्रिया झालेली असते पण त्याचा इम्पॅक्ट आता असतो. ओके, तर चला बघू एक्झाम्पल. चलो, हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, आय एम प्लेइंग क्रिकेट म्हणजे काय? क्रिया चालू आहे. मी क्रिकेट खेळत आहे म्हणजे क्रिकेट खेळण्याची क्रिया चालू आहे. मल्हार इज लर्निंग इंग्लिश. मल्हार इंग्रजी शिकत आहे म्हणजे शिकण्याची क्रिया चालू आहे. ओके, म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दे आर वेटिंग फॉर ट्रेन. ते आगगाडीची वाट पाहत आहेत म्हणजे ट्रेन म्हणजे आगगाडी मराठीमध्ये. ओके, ते कशाची वाट बघत आहेत? वाट बघण्याची क्रिया चालू आहे ट्रेनची. ओके, हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नाव इन दॅट टेन्स these are examples. I have played cricket. मी क्रिकेट खेळलो आहे म्हणजे क्रिया झालेली आहे ऑलरेडी आणि त्याचा इम्पॅक्ट आता आहे. कळालं का? मी क्रिकेट खेळलो आहे म्हणजे एक्झाम्पल, मी गेलो, आम्ही सगळे क्रिकेट खेळलो आणि जेव्हा घरी गेलो तेव्हा आई म्हणली, अरे किती घाण झालेत कपडे, काय केलं असतं? मग तेव्हा तो म्हणतो, अगं आई मी क्रिकेट खेळलो आहे म्हणून घाण झाले कपडे. मम्मी, आय हॅव प्लेड क्रिकेट सो दॅट्स वाय. असं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. मल्हार हॅज लर्न इंग्लिश. मल्हार इंग्रजी शिकला आहे म्हणजे त्याची शिकण्याची क्रिया झालेली आहे ऑलरेडी पास्ट मध्ये पण त्याचा इम्पॅक्ट आता आहे. कळालं का? लास्ट एक्झाम्पल ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. दे हॅव वेटेड फॉर ट्रेन. त्यांनी ट्रेनची वाट पाहिली आहे म्हणजे ते कधीपासून पाहत आहेत? मागच्या वेळेपासून पाहत आहेत म्हणजे पास्ट भूतकाळापासून ते वाट बघत आहेत. त्याचा इम्पॅक्ट अजून पण आहे. ओके, ट्रेन म्हणजे आगगाडी. असं एकंदरीत दोन्ही मध्ये डिफरन्स बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. मी आय एम प्लेइंग क्रिकेट, आय हॅव प्लेड क्रिकेट. मल्हार इज लर्निंग इंग्लिश, मल्हार हॅज लर्न इंग्लिश. दे आर वेटिंग फॉर ट्रेन, दे हॅव वेटेड फॉर ट्रेन. ओके, लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुमचा सपोर्टच मला असे नवीन नवीन व्हिडिओज करायला प्रोत्साहन देत राहील. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.